आहात। मी येशूच्या नावामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि खात्री बाळगतो की परमेश्वर आज तुमच्याशी बोलेल। किती लोक विश्वास ठेवतात? किती लोक विश्वास ठेवतात की आज देव माझ्याशी बोलणार आहे? आमेन। ओके, या वेळेला आपण स्तोत्र संहिता याचा 23 अध्याय स्तोत्र 23 आणि 4 वचन। मृत्यू छायेच्या दरीतून मी जात असलो, स्तोत्र करता म्हणतो, मी मृत्यू छायेच्या दरीतून जरी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस, माझ्या बरोबर आहेस। तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात। आमेन आमेन, हालेलुया हालेलुया। कोण बोलत आहे हे वचन? दावीद बोलत आहे आणि तो काय म्हणत आहे? मी मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरीही मी कसल्याही हालेलुया कोणत्याच अरिष्टाला, म्हणजे अरिष्टाचे संकटाचे अनेक प्रकार आहेत, वेगवेगळ्या स्तरावरती संकट येतात। पावलाच्या जीवनामध्ये अनेक संकट आले होते। पाऊल त्याच्या संकटांचं वर्णन करताना म्हणतो, समुद्रामध्ये आलेली संकट, कारण समुद्रामधून ज्यावेळेस त्याचा प्रवास चालला होता त्याचं जहाज फुटलं, वादळांनी तो घेरला गेला होता आणि जगण्याची आशा सोडून दिली होती। परंतु तो म्हणतो, समुद्रामध्ये संकट आले, मला जात बांधवांमुळे संकट आले, नामधारी लोकांमुळे माझ्यावर संकट आले, मला जेलमध्ये जावं लागलं, मी ख्रिस्तासाठी 39 फटके 5 वेळा खाल्ले, यहुद्यांच्या कपटातून मला जावं लागलं। वेगवेगळ्या प्रकारची संकट पावलाच्या जीवनामध्ये होते आणि याकोबाच्या पत्राचा लेखक म्हणतो, माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटांना, परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं, त्यावेळेस तुम्ही स्वतःला धन्य समजा। हालेलुया। कारण परीक्षेत उतरल्या वाचून आमच्या विश्वासाची पारख होत नाही। हालेलुया। ज्यावेळेस तुमच्या जीवनात संकट आहेत, तुमच्या जीवनातले कोणतेही संकट तुम्हाला संपवण्यासाठी आलेले नाहीत, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवणारे लोक आहात, तुमचा देव परमेश्वर येशू ख्रिस्त आहे। मी तुम्हाला सांगतो, या अगोदर तुम्ही कुठल्या स्तरावरचा तुमचा विश्वास होता, तुम्ही कसं जीवन जगत होता, तुमचा विश्वास कोणावर होता मला माहित नाही, मनुष्यावर होता किंवा मनुष्यांनी सांगितलेल्या काल्पनिक कहाण्यांवर, गोष्टींवर होता, परंतु ज्या दिवसापासून तुम्ही येशूवरती विश्वास ठेवला, कदाचित आजपर्यंत तुम्ही येशूवर विश्वास ठेवलेला नसेल काही स्तरावरती, आजच्या रात्रीला मी तुम्हाला सांगतो, जर तुमचा विश्वास परमेश्वरावर आहे, येशूला तुमच्या जीवनामध्ये तुमचा तारणारा म्हणून तुम्ही स्वीकारलेला आहे, येशूला तुमच्या हृदयात तुम्ही जागा दिलेली आहे, तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये जीवन जगत आहात, मग मी तुम्हाला सांगतो, बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की चर्चला गेलं की सगळे संकट निघून जातात। मी तुम्हाला सांगतो, ही खोटी गोष्ट आहे। चर्चला गेल्याने सगळी संकट निघून जात नाहीत, परंतु संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग येशू ख्रिस्त आहे। हालेलुया। तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आल्यामुळे संकट निघून जात नाहीत, परंतु येशूमध्ये आल्यामुळे आता संकटांमध्ये एवढी ताकद राहिलेली नाही की ते तुम्हाला संपवू शकतात, ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये निराश करू शकतात, एवढं सामर्थ्य, एवढी ताकद त्या संकटांमध्ये नाही। कारण येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही जगात आहात तोपर्यंत तुम्हाला क्लेश होतील, परंतु घाबरू नका, मी जगाला जिंकलेला आहे। म्हणून तुम्ही जर विश्वासणारे आहात तर प्रभू येशू म्हणाला, जसं कोकरांना लांडग्यामध्ये पाठवतात, एक लांडग्याच्या कळपामध्ये कोकरू किती सुरक्षित आहे? हॅलो, लांडगे बघितले? कुठे बघितले? टीव्हीवर बघितले। एखाद्या वेळेस समक्ष भेटा लांडग्यांना। लांडगे जे आहेत त्यांच्यामध्ये दयामाया नसती, ते क्रूर असतात, ते सेल्फिश असतात, स्वार्थी असतात, त्यांना स्वतःच्या भुकेसाठी ते इतरांचे शिकार करणारे असतात। आणि जर लांडग्यांना जर पाहिलं तर ते कळपांनी राहतात, झुंडींनी राहतात, आणि जशी शिकार त्यांच्या ताब्यात मिळेल ना, ते एक एक पार्ट जिवंतच त्या जनावराचं काय करतात, ओढून घेतात, तुकडे करतात,
एवढ्या हिस्त्र प्राण्यांमध्ये प्रभू म्हणतो लांडग्यांमध्ये कोकराला पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवलंय. मग विचार करा, तुम्ही या जगामध्ये किती सुरक्षित आहात. जगात जरी लांडग्यांसारखी परिस्थिती असेल, पण मी तुम्हाला सांगतो, येशू म्हणाला लांडग्यांमध्ये पाठवावं तसं मी तुम्हाला पाठवतो, परंतु डू नॉट वरी, काळजी करू नका, मी या जगाला जिंकलेला आहे, तुम्हाला काही एक बाधणार नाही, म्हणून घाबरण्याची गरज नाही. दावीद म्हणतो, मी प्रभू सोबत माझं जीवन जगत आहे, येशू माझ्या जीवनामध्ये आहे, माझा जिवंत देवावरती भरवसा आहे, विश्वास आहे. आणि तो म्हणतो, मग माझ्या जीवनामध्ये मी प्रभू सोबत चालत असताना माझ्या जीवनामध्ये कोणती दरी येणार? मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो. आम्हाला प्रभूमध्ये आल्याच्या नंतर मृत्यू छायेच्या दरीतून जायला सांगितलं प्रभूने, तर आम्हाला अडचणीतून चाललो तर आम्हाला असं वाटतं कधी कधी, बऱ्याच वेळेला आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतात, फायनान्शियल प्रॉब्लेम येतात, एखाद्या वेळेस आजारामधून आम्हाला जावं लागतं, ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे संकटावर संकट आमच्या जीवनामध्ये येतात, कधी कधी आम्ही कर्जामध्ये पडतो, त्यावेळेस आम्हाला वाटतं अरे श्राप आले काय आमच्यावर, देव आम्हाला सोडून गेले काय. नाही नाही, तुमच्या जीवनात मृत्यू छायेची दरी असू द्या आणि तुमच्या जीवनात अनेक प्रकारचे अरिष्ट असू द्या, तुम्हाला घाबरायचं नाहीये त्या अरिष्टामध्ये. दावीद म्हणतो, माझ्या जीवनात काय काय आहे? मृत्यू छायेची दरी आहे. मृत्यू छाया म्हणजे काय? मृत्यू छाया म्हणजे काय? छाया म्हणजे मृत्यूची सावली. मृत्यूची सावली. आपल्याला मायेची सावली चांगली वाटते, उन्हाळ्यात झाडाची सावली चांगली वाटते, परमेश्वराच्या पंखाच्या सावलीमध्ये राहणं चांगलं आहे. मृत्यूची सावली म्हणजे काय? कशी असते मृत्यूची सावली? कधी तुम्ही असा अनुभव घेतला की जवळपास आता संपलं, आता सगळं काही संपलंय, जसं काही तुम्ही जाऊन मृत्यूला स्पर्श करून आलात. एखाद्या वेळेस मी माझ्या जीवनात असे अपघात पाहिलेले आहेत. मी लहान होतो, मला एवढं कळत नसायचं. माझं काही टार्गेट एकच असायचं, जी वस्तू खायला पाहिजे ती मिळवायची. एक दिवस एक जांभळाचं फळ रोडच्या मध्यभागी पडलं. खूप ट्रॅफिक होती आणि जोरात वाहत होता तो रोड. मुंबई मधली घटना. आम्ही काम करायला तिकडे गेलेले. माझं लक्ष त्या रोडवरच्या गाड्यांकडे नाही, त्या जांभळाकडे. आणि जसंही थोडा रोड मोकळा झाला, पटकन गेलो, उचललं. तो माणूस एवढ्या जोरात त्या ड्रायव्हरने ब्रेक दाबले, अक्षरशः तो ब्रेकवर उभा राहिला. माझ्यापासून 4 बोटा अंतरावरती ट्रक थांबला. मला त्याचं काहीच नाही वाटलं. मला जांभूळ मिळालं, त्याचा आनंद होता. हालेलुया. सांगायचं काय, जर तुमच्या जीवनात येशू आहे, मृत्यू छायेची दरी तुम्हाला, मृत्यूची छाया, मृत्यूचा स्पर्श, मृत्यूची सावली तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही, ते तुम्हाला संपवू शकणार नाही. नाना प्रकारचे. परत वाचा ते वचन. मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, मृत्यू छायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कसल्याही अरिष्टांना असलो. कुठला काळ आहे हा? प्रेझेंट. परिस्थिती काय आहे माझी? कुठून जात, कसा चालत आहे मी? मृत्यू छायेचे. मे बी आजच्या रात्रीला तुमच्यापैकी कोणी अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करत असेल. आणखी पुढे काय आहे? तरी कसल्याही अरिष्टांना भिणार नाही, मी भिणार नाही. कितीही संकट येऊ दे, किती अरिष्ट येऊ दे, किती मोठाले प्रॉब्लेम असू दे, किती मोठं कर्ज असू दे, किती मोठा आजार असू दे, किती मोठी डॉक्टरनी भीती घातलेली असू दे, तरीही मी घाबरून जाणार नाही. बऱ्याच वेळेला लोक लवकर का मरतात माहित आहे? कोरोनामध्ये लोक सगळ्यात जास्त कशामुळे मेले? कोरोनामुळे मेले का? त्यांना खोकला लागला की त्यांना वाटायचं आता आले. आणि कंटिन्यू त्यांना भीती कोण घालत होतं? हे सगळे मीडियाच्या चॅनलवरचे जे चांगले भांगपट्ट्या करून उभे असतात ना, यांना एकच टार्गेट दिलेलं होतं, घाबरवा यांना. आम्हाला एकच टार्गेट, त्यांचं ऐकायचं आणि घाबरायचं.
मी त्या काळामध्ये माझ्या घरातला केबल काढून टाकला आणि सकाळ संध्याकाळ आपण झूम मीटिंग चालू केल्या. प्रभूचा शब्द ऐकत बसा. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या वचनाला ऐकता, त्या वचनावरती तुम्ही बोलता, त्या वचनाची घोषणा करता, त्या वचनाविषयी तुम्ही मनन करत राहता. मी तुम्हाला सांगतो, न्यूज अँकर 2-3 दिवस तरी, ज्यावेळेस आता विमान हादसा झाला ना, बरेच लोक म्हणत होते माणसाचं काही खरं नाही बघा. काही लोकांनी सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केलं, माणूस घरात सुरक्षित नाही, कारण घरातले लोक पण मेले विमानाने, विमानात पण सुरक्षित नाहीत, पूल तुटला 2-3 दिवसांनी, रस्त्याने सुरक्षित नाहीत, कुठे सुरक्षित नाहीत. परंतु तुम्ही परमेश्वराच्या हातामध्ये सुरक्षित आहात. ज्यावेळेस तुम्ही जगाच्या परिस्थितीकडे पाहता, ज्या घडत असलेल्या घटनांकडे तुम्ही पाहता, त्या घटना तुम्हाला सांगतात तू क्षणभंगूर आहेस. पण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहता, तुम्ही जीवनात पार गेलेले आहात. हालेलुया. तुम्ही मरणातून जीवनात पार गेलेले आहात. येशूने मरणावर विजय मिळवलेला आहे. आमेन. म्हणून संकट, अरिष्ट हे तुमच्या नाशासाठी आलेले नाहीत, ते तुम्हाला स्ट्रॉंग करण्यासाठी आलेले आहेत. देव किती महान आणि चांगला आहे हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी ते आलेले आहेत. आणि तो म्हणतो, मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी कोणत्याच संकटांना, कोणत्याच अरिष्टांना मी घाबरणार नाही. म्हणून जर तुम्ही देवाचे लोक आहात, तुमचं हे स्टेटमेंट असलं पाहिजे. हा, हे ते बोलणारा होता म्हणून संकट संपले नाही, दरी संपली नाही, ती होती त्याच्या जीवनात, परंतु तो बोलत होता की हे आहे माझ्या जीवनामध्ये. त्याने नाकारलं का? नाही. हे माझ्या जीवनात आहे, परंतु हे माझा नाश करू शकत नाही. संकट माझ्या लाईफमध्ये आहेत, पण संकट मला संपवू शकत नाहीत. म्हणून देवाच्या लोकांनो, देवाच्या वचनाला ज्यावेळेस तुम्ही मनन करता, ज्यावेळेस देवाचं वचन का सांगितलं जातं तुम्हाला, बायबल वाचा. किती लोकांकडे बायबल आहे आज? आता सध्या प्रेझेंटली किती लोकांकडे बायबल आहे? खूप कमी लोकांकडे आहे. धन्य आहेत ते ज्यांच्याकडे स्वतःचं बायबल आहे, आणि आशीर्वादित आहेत ते ज्यांनी आज इथं सोबत आणलेलं आहे. मोबाईल मधलं बायबल घरी वापरा, प्रवासात वापरा, चर्चमध्ये हे बायबल आणा. तुमच्याकडे बायबल आहे ना, त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे ना. याच्यात पण बायबल आहे, याच्यावर काय लिहिलेलं आहे का? पवित्र शास्त्र लिहिलेलं. हा सगळीकडे फिरून येऊन पवित्र आहे बा, तो वेदीवर आहे. हालेलुया. ओके. तुम्हाला का सांगितलं जातं वचन वाचा? ज्यावेळेस तुम्ही वचन तुमच्यामध्ये असतं आणि ज्यावेळेस एखादी परिस्थिती तुमच्यात येते. दावीद का म्हणाला, मी मृत्यूच्या आईच्या दरीतून जात असलो तरी अरिष्टांना भिणार नाही. कुठल्याच अरिष्टांना, फक्त अरिष्टांना नाही, कोणत्याच अरिष्टांना नाही भिणार, कोणत्याच. बायबलमध्ये लिहिलं, धार्मिक अकस्मात आलेल्या बातमीला कधीच घाबरत नाही. तुम्ही धार्मिक लोक आहात, येशूवर विश्वास ठेवणारे जर तुम्ही लोक आहात, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमच्यामध्ये प्रभूचं वचन जर आहे, तुम्ही शास्त्र जर वाचत असाल, येणाऱ्या परिस्थितीला वचनाच्या द्वारे कसं तुम्ही हँडल करू शकता, कशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टीतून पार जाऊ शकता. यशायाचं पुस्तक याचा 41 अध्याय. दावीद हे का म्हणू शकला? दावीद हे का बोलू शकला? तुम्ही का नाही बोलू शकत? मी तुम्हाला सांगतो, वचन वाचाल तर तुम्ही वाचाल. तुम्ही यूट्यूबवरच ऐकून तेवढंच बोलू शकता जेवढं तुम्ही ऐकलंय, पण तुम्ही हे ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस देवाचा आत्मा तुम्हाला त्याच्यामधलं रेव्हलेशन देणार. आमेन. हालेलुया. ओके. 41 अध्याय 10 वचन. तू भिवू नको. परमेश्वर काय म्हणतो? का दावीद म्हणाला की मी भिणार नाही? कारण त्याच्याकडे वचन आहे. तो म्हणाला भिवू नको. का? कारण देव त्याला म्हणालेला होता, तुला घाबरण्याची गरज नाही. देव तुम्हाला म्हणालेला आहे का तू भिवू नको म्हणून? हॅलो, तुम्हाला बोललाय कधी देव भिवू नको? कधी बोलला? ज्या वेळेस तुम्ही वचन वाचता त्या वेळेस देव तुम्हाला सांगत आहे भिवू नकोस. हालेलुया. ओके, ऐका. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तू भिवू नको, बाकीचे भिले तरी चालतील. देव तुझ्याबद्दल बोलत आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे स्थाय्यही करीतो.
मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरितो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय काय आहे परमेश्वराचं प्रॉमिस वचन? परमेश्वर म्हणतो भिवू नको. का भिवू नको? कारण मी तुझ्या बरोबर आहे. आम्ही लेकरांना जाताना सांगतो बाळा घाबरू नको, निवांत जा, मी घरात आहे. हालेलुया. पण परमेश्वर काय सांगतो? भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. किती दिवस, किती वेळ, कोणकोणत्या टायमाला? मत्ताईचं शुभवर्तमान 28 अध्याय 19 वचनामध्ये 20व्या वचनामध्ये परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. तू संपशील, पण युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या बरोबर आहे. या ठिकाणामध्ये प्रभू म्हणतो भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. तुझी परिस्थिती कशी असू दे, काळजी करू नको, मी आहे. तू आजारी आहेस, डोंट वरी, मी तुझा आरोग्यदाता देव आहे. तुला काही सुचत नाही, डोंट वरी, मी तुझा शोधून देणारा परमेश्वर आहे. तुला सगळ्या प्रकारे तू कन्फ्यूज झालेला आहे, काळजी करू नको, मी समुद्रातही तुझ्यासाठी मार्ग तयार करणारा देव आहे. हालेलुया. तू शत्रूंनी वेढलेला आहेस, काळजी करू नको, तुझ्या शत्रूंना एक दिवस धुंडाळशील आणि ते तुला सापडणार नाहीत, कारण तुझे शत्रू तुझा देव तुझ्यापासून नाहीसे करेल. आमेन. तू भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझा देव आहे आणि म्हणून तुझ्या संकटात मी तुला काय करतो? मी तुला सहाय्य करतो, मी तुला शक्ती देतो आणि मी तुला सहाय्य देखील करतो. देव फक्त एवढं म्हणत नाही मी तुला ताकद दिली ना मग लढ तू. देव म्हणतो मी तुला ताकद पण देतो आणि मी तुझी लढाई पण मीच लढतो. मी तुझं सहाय्य देखील करतो, मी तुझी मदत करतो. हालेलुया. आणि म्हणून ज्यावेळेस तुमच्याकडे वचनं आहेत ना, देवाचे अभिवचनं आहेत ना, त्यावेळेस तुम्ही दाविदा प्रकारे म्हणू शकता, मृत्यूछायेची दरी आहे, अरिष्ट आहेत, पण कोणत्याच संकटांना आणि अरिष्टांना मी घाबरणार नाही, मी भिणार नाही, मला खचण्याचं कारण नाही. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? रोमकराचं पत्र जर तुम्ही वाचलं, ते म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे, सहाय्य करणार आहे, तुला ताकद देणार आहे. आणि मग जर तुम्हाला सहाय्य करणारा, तुम्हाला ताकद देणारा आणि तुमची मदत करणारा जर परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, मग विचार करा या जगातल्या कोणत्या परिस्थितीला तुम्ही घाबरता. पाऊल काय म्हणतो रोमकराच्या पत्रामध्ये 8वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये, जर देव आमच्या बाजूने आहे तर आमचा विरोधी कोण असू शकतो? जर देव आमच्या बाजूने आहे, कोणती संकट आमचा नाश करू शकतात? जर देव आमच्या बाजूने आहे, कोणता आजार आम्हाला संपवू शकतो? जर देव आमच्या बाजूने आहे, तर कोणते लोक आम्हाला संपवू शकतात? हालेलुया, हालेलुया. अनेक आले आणि अनेक गेले, परमेश्वराचं काम मोठ्या जोमानं वाढत आहे. आमेन, हालेलुया. वाचाल का? मिळाला असेल तर वाचा. एक सामर्थ्यशाली स्टेटमेंट आहे पावलाचं. तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावं? देव आपणाला अनुकूल. जर देव आपणाला अनुकूल आहे, जर देव आपली बाजू सांभाळणारा देव आहे, देव आपल्याला, लोक नसू द्या ना, या जगातले लोक तुमच्या फेवर मध्ये नसू द्या, देव तुमच्या फेवर मध्ये आहे. लोक, परिस्थिती, घरातले लोक तुमच्या बाजूने आहेत का नाही, डोंट वरी. परमेश्वराचं वचन काय सांगतं? जर देव आपल्याला अनुकूल आहे, देव आपल्या बाजूने आहे, तर देव आपल्याला अनुकूल असल्यास आपणास प्रतिकूल कोण आहे? आपला विरोध करणारा कोण आहे? आमेन. म्हणून नेहमी ध्यानात ठेवा, माझ्या बाजूने देव आहे, माझ्यावर देवाचा अनुग्रह आहे, माझा वशिला परमेश्वराकडे आहे. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगतो, जर देव तुमची बाजू लढणार आहे ना, तुमच्या शत्रूंना तुमच्यासोबत समेट करायला लावेल, तुमच्या शत्रूंना तुमच्या फेवर मध्ये आणायला लागेल परमेश्वर. म्हणून देव जर आमच्या बाजूने आहे, आमचा विरोध करणारा आम्हाला सापडणार नाही. कोण आहे आमचा विरोधी? जर देव आमच्या बाजूने आहे, कोणती संकट आमच्या जीवनामध्ये येऊ द्या, जर देव तुमच्या सोबत आहे, मग तुमच्या अरिष्टात आणि संकटात तो तुमचं सहाय्य कसं करायला लागतं? जसं तो यशाच्या पुस्तकामध्ये 41:10 मध्ये म्हटला ना, मी तुझ्या बरोबर आहे, तुला ताकद देतो आणि मी तुझं सहाय्यही करतो. जर देव बरोबर आहे तर अरिष्टामध्ये देव सहाय्य आणि ताकद कशा प्रकारे देतो आपल्याला आणि आपलं सहाय्य कसं करतो?
जर तुम्ही उदाहरणार्थ पाहिलं मत्तेचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 23 ते 27 वचन जर तुम्ही वाचलं तर येशू ख्रिस्त आणि येशू ख्रिस्ताचे शिष्य एका जहाजामध्ये बसलेले आहेत. येशू ख्रिस्ताचे शिष्य आणि येशू ख्रिस्त समुद्रामधून प्रवास करत आहेत. ते गर्सेकराच्या प्रांतामध्ये जायला निघालेले आहेत आणि मधीच बायबल आम्हाला सांगतं की त्या ठिकाणामध्ये मोठं वादळ आलं. तिथे लाटा इतक्या जोराच्या होत्या की त्या लाटा त्यांच्या जहाजाला बुडवायला लागल्या होत्या आणि ते इतके घाबरून गेले होते. पण येशू त्यांच्या बरोबर होता, निवांत होता. प्रभू, तुमच्या जीवनात संकट आले ना, मी तुम्हाला सांगतो, येशू तिथे लाटा आहेत, वादळ आहे आणि ते शिष्य त्या समुद्रामधल्या त्या जहाजात आहेत. आणखीन कोण आहे त्या जहाजामध्ये? आणि येशू काय करत आहे? कधी झोप लागते अशी? कोणत्या माणसाला अशी झोप लागते? ज्याला काहीच टेन्शन नाही ना, तोच माणूस असा झोपू शकतो. ज्याला टेन्शन असेल ना, तो झोपेत पण त्याच्या कपाळावर आड्या असणार. येशू निवांत झोपला. येशू काय सांगत होता माहिती आहे? अरे, वादळ आणि अरिष्ट जरी आले, तुम्ही एवढे रिलॅक्स राहा, कारण त्यांच्यामध्ये ताकद नाही तुम्हाला संपवण्याची, कारण मी तुमच्या बरोबर आहे. मी तुमचं सहाय्य करणार आहे. जर देव तुमचं सहाय्य करणार आहे, लाटा तुम्हाला बुडवणार नाहीत. जर देव तुमची युद्ध लढणारा आहे, तर वादळ तुम्हाला संपवणार नाही. ज्याने पावलाला नाही संपवू शकलं वादळ, देव म्हणाला, पावला घाबरू नको, या जहाजात आहेत ते सगळे तुला भेटणार आहेत. जहाज फुटल, मरणार कोणीच नाही, कारण तू माझा आहेस आणि तू या जहाजात आहेस, म्हणून या जहाजातले तुझ्यामुळे वाचणार आहेत. सदोम गमोर तोपर्यंत सुखरूप होतं जोपर्यंत त्या सदोम गमोरात लोट राहत होता. जसाही लोटाला बाहेर काढलं ना देवदूताने, गंधकाचा पाऊस, अग्नीचा पाऊस त्या सदोम गमोरावरती पडला. या जगाला खूप मजा वाटते आज मंडळ्यांचा, सेवकांचा छळ करण्यामध्ये, पण येशूचं येणं जवळ झालेलं आहे. आणि जसाही येशू येईल ना, क्षणार्धामध्ये पाप लवते मंडळी उचलल्या जाईल आणि मग 7.5 वर्षाच्या महासंकटाच्या काळामधून हे जग जाईल. हालेलुया. त्या दिवशी लोक उरबडवून घेतील. चर्चवर हल्ले करणारे पण चर्च उरबडवून घेतील. चर्चला जाणाऱ्यांचा विरोध करणारे पण उरबडवून घेतील. अरे, आपण त्यांचा विरोध करत होतो, अरे गेलेत, आता आपणच राहिलो. त्या दिवशी ते भिंतींना म्हणतील आमच्यावर पडणार नाहीत. हालेलुया. परंतु देवाच्या लोकांनो, हे जे काही घडत आहे, एक गोष्ट नक्की आहे, येशूचं येणं जवळ झालेलं आहे. म्हणून बी रेडी. मरावं लागलं तरी विश्वासात टिकून राहा, कारण माझ्याजवळ प्रभू म्हटला तुझ्यासाठी जीवनाचा मुकुट आहे. हालेलुया, आमेन. देवाच्या लोकांनो, येशू त्या ठिकाणामध्ये निवांत आहे. वादळ आलंय आणि हे लोक जोरात ओरडायला लागले. कसं लिहिलं त्या ठिकाणामध्ये 24, 25, 26 वचनामध्ये? तेव्हा पहा, समुद्रात मोठं वादळ उठलं, मोठं, इतके की तारू लाटांनी झाकू लागले. मोठं वादळ होतं की ते जे जहाज होतं, अख्खं जहाज लाटांखाली झाकत होतं. एवढ्या लाटा उंच उडत होत्या. तो तर झोपेत होता, पण येशू झोपेत होता एवढ्या लाटांमध्येही. तेव्हा ते त्याच्या जवळ येऊन तेव्हा ते शिष्य त्या संकटात येशू जवळ आले, त्याला जागे करून म्हणाले, आणि येशूला जागे केलं आणि म्हणाले, प्रभूजी वाचवा, आम्ही बुडालोय. तो त्यांना म्हणाला, अहो अल्पविश्वासी, तुम्ही भित्रे कसे आहात? घाबरता का तुम्ही? मी तुमच्या बरोबर आहे ना. मग येशू उभा राहिला. त्याने वारा व समुद्र यास धमकाविले. यांना धमकावले. आणि हिम्मत वाऱ्याला आणि समुद्राला धमकावायची? आम्ही कुत्र्याला धमकावायला घाबरतो. रस्त्यानं कुत्र बसलेलं असलं आम्ही लांबून जातो आणि आम्ही गाणं गातो. ते काय पायाखाली तुडवतो त्याला. कोणतं गाणं येते? नीचे, सबसे नीचे शैतान का नाम है.
आणि येशू के नाम से मैंने उसे जूतों से मारा है. कसे मारतात जुते? येशू के नाम से मैंने उसे जूतों से मारा है. शैतान म्हणतो गुदगुल्या करायला का लाथा मारायला लागला. आम्ही परंतु या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन काय सांग, येशूने कशाला धमकावलं? वारा आणि समुद्राला. आणि काय झालं? एक्सपेरिमेंट बऱ्याच लोकांनी करून पाहिले, पण ऐकलं समुद्राने आणि लाटांनी फक्त येशूचं. हालेलुया. त्याने धमकावलं आणि काय झालं? अगदी निवांत झालं. अगदी निवांत झालं. अगोदरच्या वचनात काय लिहिलेलं आहे? लाटा आहेत, वादळ आहे. किती मोठं वादळ आहे? तारू झाकत आहे त्याचा लाटांनी. आणि शिष्य काय म्हणते? आम्ही बुडाले होते का? आता संपलंय जवळपास. आम्ही आमचा काय योना होणार आहे आमचा आता. पण येशू म्हणाला, अरे तुम्ही भित्रे कसे आहात? त्याच संकटातून ज्यावेळेस दावीद जात होता, काय म्हणाला? मृत्यूछायेच्या दरीतून मी जात आहे, कोणत्याच अरिष्टांना घाबरणार नाही. पण हे नवीन करारातले, दावीद जुन्या करारातला आहे आणि आम्ही कोणत्या करारातले? आम्ही नवीन करारातले. आम्ही काय करतो? देवाचं वचन आम्हाला सांगता आम्हाला घाबरण्याची गरज नाही. येशू म्हणाला घाबरू नका. येशूने त्या वाऱ्याला, वादळाला, समुद्राला धमकावला आणि अगदी निवांत झाला. आणि ते सगळे जण आश्चर्य करून म्हणायला लागले, हा आहे तरी कोण? वारा आणि वादळ देखील याचं ऐकतात. कारण तुमच्या जीवनात येणारे वादळासारखे, समुद्रासारखे जरी संकट, हे जग समुद्राप्रमाणे आहे. कधी कोणती लाट येईल ना सांगता येत नाही. सगळं काही निवांत असतो, समुद्र स्थिर दिसतो. अचानक एक मोठी लाट येते. अचानक एक लाट येते. उद्याच फी भरायला सांगितली, पगार 8 दिवसांनी होणार आहे. अचानक लाट येते हॉस्पिटलची, 50,000 काउंटरवर जमा करायचे. एक मोठी लाट येते जी आम्हाला खचवून टाकते. एक मोठी लाट येते, सगळं काही संपलं अशी सांगणारी. योबाच्या जीवनात लाटांवर लाटा आल्या ना. पहिला आला, सगळे गाढव मेलेत, मी एकटाच वाचून आलो. मेंढर सगळे मेले, गडी मेले, एकटाच वाचून आलो. बैल मेले, सगळे गडी मेले, मी एकटाच वाचून आलो. उंट संपले, मी एकटाच वाचून आलो. शेवटी एक जण आला, तुझे मुलं एका घरात जेवण करत होते, अग्निवारो आला, तुझे 10च्या 10 मुलं मेले, तुला सांगायला एकटाच वाचून आलो. अशा संकटात योबाने काय केलं? योब आपल्या सिंहासनावरून उठला, त्याने मुंडन केलं, जमिनीवर उपडा पडला आणि त्याने देवाची आराधना केली आणि म्हटलं, ज्या देवानं दिलं त्या देवानं नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. त्या अरिष्टात तो रडत बसला नाही. विचार करा, जर तो योब वडगाव शेरीचा असता तर काय झालं असतं? त्यानं गवार घालून अख्खं पुणे गोळा केलं असतं. त्याने मीडियावाले बोलवले असते, त्याने पेपरला छापलं असतं, त्याचे फोटो व्हॉट्सअपच्या प्रत्येकांच्या बिलीवर्स लोकांच्या स्टेटसवर असते. पूर्वी आणि आता 2 कंपॅरिझन वेगवेगळे करून. त्याची बायको येऊन त्याला म्हणते, अहो आराधना करायला लागले, एवढं होऊन पण देवाला धन्यवाद द्यायला लागले. तुम्ही मरून जा, देव करणं सोडून द्या, आता राहिलं काहीच नाही. तो म्हणाला, देवापासून फक्त सुख घ्यायचं, दुःख घ्यायचं नाही का? ज्या देवानं दिलं आणि देवानं नेलं, धन्य त्या परमेश्वराचं नाव. आणि या अख्ख्या अरिष्टामध्ये योबाने आपल्या मुखाने देवाच्या विरोधात पाप केलं नाही आणि देवानं योबाला सोडलं नाही. हालेलुया. 42 अध्यायामध्ये देव पुन्हा त्याच्याकडे येतो आणि जे जे संपलं होतं योबाच्या जीवनातलं, देवानं त्याला सगळ्या गोष्टी दुपटीने दिल्या. त्याचं आरोग्य असं त्याला दिलं ना, लहान लेकराच्या त्वचेसारखी म्हातारपणात योबाची त्वचा करून टाकली परमेश्वराने. जर तुम्ही देवावर आशा ठेवणारे लोक आहात, लाटांवर लाटा येतील, अनेक अरिष्टांवर अरिष्ट येतील, अनेक दुःखद बातम्या तुम्हाला ऐकावं लागतील, पण मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी ऐकणाऱ्यांपैकी तुम्हीच असणार आहात. आमेन. हालेलुया.
कारण तुम्ही परमेश्वराचे लोक आहात. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? यशायाचं पुस्तक याचा 43 अध्याय 1 आणि 2 वचन जर तुम्ही वाचलं तर प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की देव आम्हाला कोण कशा प्रकारे लाटा आणि समुद्र वादळ याच्यातूनच नाही, देव म्हणतो मी तुला अग्नीमधून देखील मी तुला वाचवू शकतो. यशायाचं पुस्तक 43 अध्याय. तरी आता हे याकोबा, तरी आता हे याकोबा तुझा उत्पन्न करता उत्पन्न करता आणि हे इस्रायला तुझा निर्माण करता परमेश्वर असे म्हणतो भिवू नकोस, कारण मी तुला सोडविलेला आहे. मी तुला तुझ्या नावाने हाक मारलेली आहे. तू माझा आहेस. तू जलातून जाशील तेव्हा मी तुझ्या बरोबर असेल. नद्यातून जाशील तू नद्यांमधून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत. अग्नीतून चालशील, तू अग्नीमधून चालशील तेव्हा तू भाजणार नाहीस. ज्वाला तुला पोळवणार नाहीत. हालेलुया, हालेलुया. जर तुमच्या सोबत परमेश्वर आहे, जर देव तुमचं सहाय्य करणारा आहे, कुठे कुठे देव सहाय्य करतो? देव म्हणतो तू नद्यांमधून जाशील. इस्रायल लोक यार्देन नदीतून गेले, देवानं त्यांच्यासाठी यार्देन नदी दुभागली. इस्रायल लोक समुद्रातून गेले, देवाने समुद्र त्यांच्यासाठी दुभागला. शद्रक मेशक अबेदनगो परमेश्वराच्या आज्ञेला पाळण्यासाठी अग्नीमध्ये गेले आणि परमेश्वराने त्यांना अग्नीतून सोडवलं. हालेलुया. आणि आज परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुमची परीक्षा अग्नीनं केल्या जात नाही सोन्याप्रमाणे, कारण सोन्यापेक्षा मौल्यवान तुमचा विश्वास आहे. तो संकटाने आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या परीक्षांनी तुम्हाला पारखल्या जातं आणि त्या अग्नीपेक्षा भयानक आहेत. हालेलुया. परंतु परमेश्वर म्हणतो तू नाना प्रकारच्या परीक्षातून, संकटातून, निराशेतून, आजारातून, गरिबीतून, दारिद्र्यातून, कर्जामधून जरी जात आहेस, डोंट वरी, घाबरू नको. ज्यावेळेस तुम्ही कर्जातून जात आहात, ज्यावेळेस तुम्ही गरिबीतून जात आहात, जसा दावीद त्या मृत्यूछायेच्या दरीतून चालला होता, मे बी तुम्ही कर्जाच्या परिस्थितीतून चाललेला असाल, मे बी तुम्ही गरिबीतून चालला असाल, मे बी तुम्ही फायनान्शियल कंडिशन मध्ये तुम्ही बिकट परिस्थितीचा सामना करत असाल, त्यावेळेस तुम्ही परमेश्वराच्या अभिवचनाला तुम्ही बोललं पाहिजे, येशू ख्रिस्त माझ्यासाठी दरिद्री झाला यासाठी की मी धनवान व्हावं. हालेलुया. आणि तुम्ही वचनात तुम्ही बोललं पाहिजे. ज्यावेळेस दावीद बोलला ना, दरी आहे, संकट आहेत, मी घाबरणार नाही, देव माझ्या बरोबर आहे. त्याची आकडी काठी मला धीर देतात. आकडी आणि काठी परमेश्वराचं वचन आहे जे तुम्हाला आजही धीर देतात. ज्यावेळेस तुम्ही त्या संकटातून चाललात, परमेश्वर माझी प्रत्येक गरज ख्रिस्त येशू मध्ये गौरवाने पूर्ण करणारा माझा देव आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. तो माझ्यासाठी स्वर्गाचे भांडार उघडणारा देव आहे. माझ्या भूमीच्या पिकाची नासाडी करणाऱ्यांना धमकावणारा देव माझ्या बरोबर आहे. माझ्या द्राक्षलतेचं फळ अकाली गळू देणार नाही असा देव माझ्या बरोबर आहे. माझ्या भूमीला मनोरम करणारा, माझ्या बिझनेसला, माझ्या हातातल्या कामाला मनोरम करणारा देव माझ्या बरोबर आहे. हालेलुया. लोकांनी मला धन्य आणि आशीर्वादित म्हणावं अशी परिस्थिती बदलणारा माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. आमेन. आणि म्हणून दावीद म्हणाला मी कोणत्याच अरिष्टाला घाबरणार नाही. प्रभू या ठिकाणामध्ये म्हणतो तू नद्यांमधून चालशील आणि नद्या तुला बुडवणार नाही. तू अग्नीतून जाशील आणि ज्वाला तुला पोळवणार नाही. का? कारण याकोबा मी तुझा उद्धार करणारा देव आहे, मी तुला सोडवलेला आहे आणि मी तुझ्या बरोबर आहे. आमेन. हालेलुया. म्हणून देवाच्या लोकांना तुमची परिस्थिती आज कशा प्रकारची आहे, कोणत्या अनुभवातून तुम्ही जात आहात, कुठल्या प्रकारच्या अरिष्टातून तुम्ही जात आहात, काळजी करू नका. मे बी एखाद्या आजाराचा सामना तुम्ही करत आहात, तुम्ही कंटिन्यू तुम्ही देवाच्या वचनाला बोला. तुमच्या मृत्यूची दरी तुमचा आजार असेल. या अगोदर जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या मृत्यूची दरी कदाचित कर्ज, तुमची गरिबी असेल. तुमच्या मृत्यूची दरी तुमच्या नातेसंबंधामध्ये असलेला तुटवडा असेल. तुमची दरी, तुमची संकट वेगवेगळ्या प्रकारची असतील, पण तुमच्या संकटांसाठी तुमच्या सोबत आकडी आणि काठी देणारा परमेश्वर आहे. आणि ते जर तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला सांगतो दरीतून बाहेर आलेल्यांपैकी तुम्ही असणार आहात. देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये जसं आम्ही वाचलं, देव आम्हाला त्यामधून सोडवतो. यशाया 43 मध्ये की देव आम्हाला संकटातून, नद्यांमधून, सगळ्या परिस्थितीतून परमेश्वर आम्हाला बाहेर काढतो. आम्हाला तो भाजू देत नाही, पोळू देत नाही. कारण बायबल आम्हाला सांगतं की शद्रक मेशक अबेदनगोला अग्नीमध्ये टाकणारे होरपळून मेले. परंतु शद्रक मेशक अबेदनगोला ज्यावेळेस बाहेर काढलं, बोलवलं,
तर त्यांच्या अंगावरचा डोक्यावरचा केस देखील त्या अग्नीनं होरपळला नव्हता, जळाला नव्हता, पोळला देखील नव्हता कुठंच. हालेलुया. देवाच्या लोकांना किती महान परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि म्हणून तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं, जर तुमच्या जीवनाची दरी कोणतीही असो, कोणत्याही प्रकारची परिस्थिती असो, मे बी शत्रूंनी तुम्ही वेढले असाल, परिस्थिती तुमच्या आवाक्या बाहेर आणि ताकदीच्या बाहेर असेल, पण अनुवादाचं पुस्तक 31 अध्याय आणि 6व्या वचनामध्ये देव तुमच्या शत्रूंच्या बाबतीत, तुमच्या लढायांच्या बाबतीत, त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचं एक प्रॉमिस वचन आहे. अनुवाद 31 अध्याय 6 वचन. खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्वराचं वचन सांगतं की खंबीर हो, हिम्मत धर. त्यांना भिवू नको. कधी कधी ज्यावेळेस परिस्थिती तुझ्या विरोधात आहे त्यावेळेस काय करायचंय? काहीच आमच्या बाबतीत, आमच्या विरोधात काहीच नाही, त्यावेळेस आम्ही शेर आहोत. संकट येतात त्यावेळेस कळतं हा कोणता शेर आहे. शेअर मार्केटमध्ये सगळ्यात खाली पडलेला शेर. हालेलुया. ओके, वाचा. खंबीर हो, खंबीर हो, हिम्मत धर. त्यांना भिवू नको, त्यांना भिवू नको, त्यांना घाबरू नको, त्यांना घाबरू नको. कोण आहेत ते? पुढे. कारण तुझ्या बरोबर चालणारा, तुझ्या बरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे. तो तुला सोडून जाणार नाही. नको, कारण तुझ्या बरोबर चालणारा परमेश्वर आहे. तो तुला सोडणार नाही, तो तुला सोडणार नाही व तुला टाकणारही नाही, पण नाही. पुढे. मग मोशेने यहोशुवाला बोलावून सर्व इस्रायला देखत त्याला सांगितले, खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश यांना देण्याची शपथ परमेश्वराने यांच्या पूर्वजांशी केली होती. देव बोलते माहितीये का? कारण जो देश देवाला त्यांना द्यायचा होता त्या देशात काय काय होतं? दुधामादाचे प्रवाह, आणखीन काय होतं? सगळ्या प्रकारची फळझाडं, बागा, द्राक्षमळे, गव्हाची शेती. आज तुम्हाला माहित आहे जगात सगळ्यात चांगली शेती कुठे, कोणत्या देशात केल्या जाते जगात? इस्रायल देश शेतीच्या बाबतीत सगळ्यात पुढे आहे. का माहित आहे? कारण बायबल असं सांगतं की देवाने त्या भूमीला आशीर्वादित केलेला आहे. सगळ्यात जास्त शस्त्र कोणत्या देशावर चालवल्या जातात? इस्रायलावर. पण देव म्हटला तुझ्यासाठी घडवलेले कोणतेही शस्त्र तुझ्यावर चालणार नाहीत. सगळ्यात स्ट्रॉंग डिफेन्स सिस्टम कुठली आहे या जगामध्ये? इस्रायलची आहे. सगळ्यात जास्त शत्रू राष्ट्रांनी घेरलेला देश कोणता आहे? हालेलुया. पण देव त्या राष्ट्राचा राखणदार आहे, सांभाळणारा आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं की इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकी देखील घेत नाही. तो देव तुमच्या बरोबर आहे. तो तुम्हाला पाहत राहतो. कधी तुम्ही पाहिलं एखादं लेकरू आजारी असतं, त्याच्या आईला डुलक्या येतात पण ती झोपत नाही, त्या लेकराकडे पाहत राहते. मग विचार करा, आईपेक्षाही जास्त प्रेम करणारा देव आहे. आणि तो काय म्हणतो या ठिकाणामध्ये? कचरू नको, घाबरू नको, त्यांना घाबरू नको. त्यांना म्हणजे कोणाला? ज्या देशात तुला जायचंय, ज्या देशाची सत्ता आणि मालकी तुला घ्यायची आहे, ज्या देशातले दुधामादाचे प्रवाह तुला चाखायचे आहेत, जिथले फळं तुला खायचे आहेत, जिथल्या बागा तुला मिळवायच्या आहेत, जिथले घरामध्ये तुला वस्ती करायची आहे, त्याच्या बाबतीत तुला काय करावं लागणार? काही लोक आले तिकडे हेरगिरी करून आणि काय सांगायला लागले? तो देश फार चांगला आहे. देवानं सांगितलं ना, सेम तसाच आहे. कोणाचाही नाश होऊ नये अशी देवाची इच्छा आहे, आम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण स्वार्थ सांगायला गेलं तर लोक ऐकत नाहीत. इकडं असं चालू आहे, तिकडे तसं चालू. तुम्हाला तर माहित आहे ना आजचं वातावरण. अरे आजचं नाही वातावरण, आजचं वातावरण लय चांगलं आहे. इब्री लोकांचं पत्र वाचा. विश्वास ठेवणाऱ्यांच्या नखामध्ये पाचरा ठोकत होते त्या काळामध्ये. त्यांची मालमत्ता हडप करत होते त्या काळामध्ये. आज आम्हाला काही होऊ द्या, आम्ही संविधानिक रीतीने लढू शकतो. हालेलुया. पण त्यावेळेस असं नव्हतं, राज्यशाही होती. पण तरीही जर इब्री लोकांच्या
पत्रामधला 11वा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्यामध्ये असं लिहिलं आहे, ते सगळे लोक विश्वासात टिकून मेले. विश्वासात. तिथं असं नाही लिहिलं त्याच्यातल्या खूप लोकांनी बंगले मिळवले, गाड्या मिळवल्या, एवढी प्रॉपर्टी मिळवली. त्यांनी प्रॉपर्टी गमावली, पण प्रभू काय म्हणाला, ज्यांनी माझ्यासाठी गमावलं त्यांना या युगात दुप्पट आणि येणाऱ्या युगात अनंत काळाचं जीवन मिळणार आहे. आमेन. हालेलुया. परिस्थिती कशी असू द्या देवाच्या लोकांनो, घाबरू नका. या दिवसांमध्ये आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय, टीव्हीवरच्या बातम्यांना, परिस्थितीला, तुमच्या सोबत परमेश्वर आहे आणि देव तुमची बाजू लढणारा देव आहे. किती शाऊल उभे राहतात, डोंट वरी. त्याचा कधी पाऊल बनवायचा ना, परमेश्वर त्याला एकाच झटक्यात पाऊल बनवून टाकणार. रस्त्याने चालला, जमिनीवर पडला आणि नंतर उठला, काहीच दिसेना त्याला. मग म्हटला, प्रभू काय करू, जा घरी, तुला सांगतो काय करायचं ते. एका साधारण विश्वासणाऱ्याच्या द्वारे परमेश्वराने त्याचे डोळे उघडले आणि मग तो प्रभूसाठी मेला. तो म्हटला, जगणे मला ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. कोण? जे ख्रिस्तासाठी जगत होते त्यांना मारणारा. शाऊलाचा पाऊल प्रभूने केला. म्हणून डोंट वरी, घाबरू नका. परिस्थिती कशी असो, देव आमच्या बाजूने आहे, देव आमच्या बरोबर आहे. तुमच्या विश्वासाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची परिस्थिती. काल एका व्यक्तीसोबत फोनवरती, व्हॉट्सअपवरती मी बोललो आणि नंतर माझं काम झालं. मला कळालं की तो आर्मीमध्ये आहे, कारण त्याने त्याचा फोटो सेंड केला. ऑन ड्युटी होता आणि मी त्याला मेसेज टाईप केला मराठीमध्ये, सर तुम्ही आमच्या देशाच्या सीमेवरती आमच्या देशाच्या संरक्षणासाठी लढताय आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं मराठीत त्या गुगलनी वेगळं टाईप केलं, ते त्याला कळालं नाही, पण परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो त्याने लगेच टाईप करून पाठवलं, यस थँक्यू. आणि मी नंतर एडिट करून करेक्ट करून पाठवलं, प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला आशीर्वादित करो अशी आम्ही प्रार्थना करतो. त्याने खाली लिहून पाठवलं, सॉरी सर. डोंट वरी. जगामध्ये काय चाललंय, पण मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर जर आमच्या बाजूने आहे, आमचा विरोधी कोण? आणि देवाचं वचन सांगतं की त्यांना घाबरू नको. हे इस्रायल लोक कोणाला घाबरत होते? जे त्या ठिकाणामध्ये, कनानमध्ये जे लोक होते ते अनाकाच्या वंशातले लोक होते, ते पाड होते. ते लोक जाऊन आले, तिथं फळं चांगले आहेत, बागा चांगल्या आहेत, सगळं काही देवानं सांगितलं तसंच आहे. प्रॉब्लेम कुठं आहे? आम्ही नागतोड्यासारखे आणि ते दानवांसारखे आम्हाला दिसले, आम्हाला ते कुच करून टाकतील, ही त्यांच्यामध्ये भीती होती. देव काय सांगत होता? त्यांना भिवू नका, कारण मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला ताकद देणार आहे, मी तुमचं सहाय्य करणार आहे. तुम्हाला नद्यांमधून जाताना त्या नद्या तुम्हाला बुडवणार नाहीत, ज्वाला तुम्हाला पळवणार नाहीत. तुम्ही लोकांचा काय विचार करताय? त्यांचा श्वास फक्त नागपुड्यांमध्ये आहे आणि नागपुड्यांमध्ये श्वास टाकणं आणि काढून घेणं तुमच्या देवाच्या हातात आहे. हालेलुया. आणि त्या परमेश्वराचे लेकरं तुम्ही आणि मी आहोत, म्हणून आम्हाला घाबरण्याची गरज नाही. कोणत्या परिस्थितीला तुम्ही घाबरता? एक शेवटचं वचन वाचूया, स्तोत्रसंहिता 27 अध्याय, पहिली 2-3 वचनं त्याच्यामधली वाचूया. स्तोत्रसंहिता 27 अध्याय. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे. माझा प्रकाश आहे. हे कोणाचं स्टेटमेंट आहे? कोणी लिहिलेलं स्तोत्र आहे हे? दावीद. परमेश्वर का म्हणाला स्तोत्र 23 मध्ये की मी घाबरणार नाही मृत्यूछायेच्या दरीत, कोणत्याच अरिष्टांना घाबरणार नाही? का म्हटला? कारण या ठिकाणामध्ये तो काय सांगतो? देव माझा कोण आहे? प्रकाश आहे व माझे तारण, माझं तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझा जीवाचा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझं मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले तेव्हा ठेच लागून पडले. सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले तरीही माझे हृदय कचरणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहील. पुढे परमेश्वराजवळ
मी एक वरदान मागितलंय, त्याच्या प्राप्तीसाठी झटत राहील आणि देवाच्या मंदिरात चिरकाळ राहील आणि त्याचं मनोरूप पाहत राहील. हालेलुया. तो म्हणतो अरिष्ट माझ्यावर येतील, युद्ध प्रसंग माझ्यावर येईल, शत्रू माझ्यावर चालून येतील, पण मी काय पाहणार आहे? शत्रूंना येताना पाहणार आहे, पण दुसऱ्या बाजूने काय पाहणार आहे? ते खड्ड्यात पडलेले, ठेच लागून पडलेले असे जोरात पळत येताना तुम्हाला दिसतील आणि तोंडावर उपडे पडतील जवळ येता येता. असे संकट आणि अरिष्ट तुमच्यावर धाव घेताना पाहत तुम्ही, परंतु तुमचा शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे तुम्हाला वाहून नेईल असं तुम्हाला वाटेल, परंतु तुम्ही पाहाल की देवाचा आत्मा त्याच्या विरोधात झेंडा उभारताना. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, दावीद म्हणतो मी कोणत्याच अरिष्टांना भिणार नाही, युद्ध प्रसंग आला तरी घाबरणार नाही. माझे शत्रू, माझे द्वेष्टे मांस खाऊन टाकण्यासाठी माझ्यावर आले तरी मी हे पाहणार, ते माझं मांस खाणार नाही, ते ठेस लागून पडणार आहेत. कारण देव माझा प्रकाश आहे, देव माझं तारण आहे, देव माझ्या जीवाचा दुर्ग आहे, तो मला सोडवणार आहे, तो माझा तारणारा आहे. आणि आजच्या रात्रीला जर तो देव तुमचा प्रकाश, त्या देवाला जर तुमच्या हृदयात त्याला तारणारा म्हणून तुम्ही घेतलेला आहे, मी तुम्हाला सांगतो तो तुम्हाला प्रत्येक अरिष्टातून बाहेर आणणारा देव आहे. म्हणून दावीद म्हणाला, मी मृत्यूच्या दरीतून जात असलो तरी अरिष्टांना भिणार नाही. तुम्ही कुठल्या दरीतून जात आहात, या आपल्या जागेवरती उभे राहा आणि दाविदाप्रमाणे म्हणा की देव माझा प्रकाश आहे,